नमस्कार. SYBCom मधील व्यवसाय व्यवस्थापन या वर्गामध्ये मी प्राध्यापक कैलास दातीर, सिटीजन कॉलेज ऑफ कॉमर्स रामपूर आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, आपण व्यवसाय व्यवस्थापन या विषयामध्ये प्रकरण दुसरे व्यवस्थापनात नियोजन व नियंत्रण प्रक्रिया समजावून घेणे याला यापूर्वी प्रारंभ केलेला आहे. त्यामध्ये आपण पूर्वानुमान ही कन्सेप्ट यापूर्वी अभ्यासलेली आहे. पूर्वानुमानानंतर लगेच येणारी दुसरी स्टेज म्हणजे नियोजन होय. नियोजन हे समजावून घेण्यापूर्वी आपण थोडीशी त्याची पार्श्वभूमी समजावून घेऊया. मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तो व्यवसाय आपल्या डोळ्यासमोर एक निश्चित उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेला असतो. म्हणजे व्यवसायाला भविष्यात काय करावायचं आहे हे व्यवसायाने अगोदरच निश्चित केलेलं असतं. नियोजनाचा संबंध देखील भविष्यात काय करावायचं आहे याच्याशीच जोडला गेलेला आहे. तर नियोजन म्हणजे काय की नियोजन म्हणजे व्यवसायाच्या संदर्भात भविष्यामध्ये कोणाला कोणतं कार्य कोणी केव्हा कशा पद्धतीने करायचं हे ते कार्य करण्याच्या अगोदरच निश्चित करणं म्हणजे नियोजन होय. नियोजनाच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी वेगवेगळ्या व्याख्या देखील त्या ठिकाणी केलेल्या आहे. ते आपण पाहू. म्हणजे नियोजन ही कन्सेप्ट आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे लक्षात येईल. त्यामध्ये पहिली व्याख्या अशी करण्यात येते की भविष्यात काय करावायचे आहे कोणी करावायचे आहे व कशा पद्धतीने करावायचे आहे हे आगाऊ ठरविणे म्हणजे नियोजन होय. मित्रांनो, व्याख्येमध्येच नियोजनाची कन्सेप्ट आपली चांगल्या पद्धतीने क्लिअर होते. पहा की नियोजन म्हणजे काय, तर भविष्यामध्ये काय करावायचे आहे, कोणी करावायचे आहे आणि कशा पद्धतीने करावायचे आहे हे ते कार्य करण्याच्या अगोदरच निश्चित करणं म्हणजे नियोजन होय. तर दुसरी व्याख्या नियोजनाची अशी केली गेली की भविष्याचा अंदाज करणे, नियोजन करणे व निर्णय घेणे या कार्यांना एकत्रितरित्या नियोजन असं संबोधलं जातं. म्हणजे नियोजनामध्ये फक्त भविष्याचा अंदाज घेणं एवढंच अभिप्रेत नाही, तर त्या उद्दिष्ट जे व्यवसायाचं उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे ते उद्दिष्ट निश्चित करताना कोणते कोणते मार्ग आपल्याला ते उद्दिष्ट गाठवण्यासाठी कोणते कोणते मार्ग असतील ते शोधणे व त्यापैकी एका मार्गाची प्रत्यक्षात निवड करणं हे देखील नियोजनामध्ये त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. आपण यापुढे नियोजनाचे स्वरूप किंवा नियोजनाचे वैशिष्ट्ये पाहू, जेणेकरून नियोजन ही कन्सेप्ट आपल्याला आणखीन त्या ठिकाणी क्लिअर होणार आहे. जसं की आपण नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये पाहत आहोत, नियोजनाचं सर्वात प्रथम वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे भविष्यकालीन अंदाज. नियोजन हे नेहमी भविष्यकाळाबाबत केलं जातं. कधी ऐकलंय का असं वर्तमान काळ किंवा भूतकाळाबद्दल नियोजन केलेलं नाही. नियोजन हे नेहमी भविष्याबद्दल करायचं असतं. त्यासाठी भविष्यकालीन घटनांचा अंदाज त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की भविष्य हे अनिश्चित स्वरूपाचं आहे. भविष्यकाळ कसा असेल हे कुणालाही सांगता येणार नाही. परंतु आपण या अगोदर पूर्वानुमानाची जी कन्सेप्ट अभ्यासली त्यामध्ये अभ्यासलं आहे की काही शास्त्रीय तंत्रांचा आधार घेऊन भूतकाळातील माहिती व आकडेवारी, वर्तमान काळातील माहिती व आकडेवारी याचा आधार घेऊन
भविष्याचा एक थोडासा अंदाज आपल्याला करता येतो किंवा भविष्य काळ कसा असेल याची एक पुसटशी कल्पना तरी आपल्याला आणता येते। नियोजनामध्ये देखील तेच अभिप्रेत आहे की नियोजनामध्ये भविष्यकाळाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि भविष्यकाळ कसा असेल एक त्याची छाया पाहण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो। त्यानंतर पुढील वैशिष्ट्यामध्ये सांगितलं जातं ते म्हणजे सातत्याने चालणारी प्रक्रिया। नियोजनाच्या वैशिष्ट्यात असं सांगितलं जातं की नियोजन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। म्हणजे एकदा नियोजन केलं म्हणजे व्यवसायाचं कार्य थांबलं का? नाही। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नियोजन हे भविष्यकाळाबाबत केलं जातं आणि भविष्यकाळ हा अनिश्चित स्वरूपाचा असतो। भविष्यात आपण ज्या घटना गृहीत धरलेल्या आहेत त्या घटनांमध्ये बदल होण्याची शक्यता असते। त्यामुळं आपण गृहीत धरलेल्या घटनांमध्ये बदल झाला की आपल्याला देखील त्या पद्धतीने नियोजनामध्ये बदल करावा लागतो। उदाहरणार्थ द्यायचं ठरलं तर आपण असं सांगू द्या की एखाद्या ठराविक पर्टिक्युलर सीजनमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन वाढवलं जातं, त्या कारण का त्या वस्तूला मागणी त्या काळामध्ये जास्त असते। मग ज्या काळामध्ये मागणी असते त्या कालावधीमध्ये त्या वस्तूचं उत्पादन वाढवलं जातं। नियोजन करताना असा अभिप्रेत धरलं जातं की पुढील त्या पर्टिक्युलर सीजनमध्ये आपल्या वस्तूला मागणी येणार आहे आणि मग आपण त्याचं उत्पादन वाढायचं आहे। परंतु हा आपण अंदाज केला हे आपण फक्त भविष्य पाहिलं आहे, परंतु अचानक काही वेगळे बदल झाले। जसे आत्ता आपण पाहतोय की कोरोना आला त्यामुळे सर्व अर्थव्यवस्था ठप्प झाली। अशी अचानक काही घडामोडी बदलल्या की त्या ठिकाणी आपण केलेलं नियोजन काय करावं लागतं, त्या ठिकाणी बदलावं लागतं। म्हणजे आपण यापूर्वी जे उत्पादन वाढवण्यासाठीचं नियोजन केलं होतं आता आपल्याला ते उत्पादन बंद करावं लागणार आहे। म्हणजे पहा की आपण केलेलं नियोजन आपल्याला बदलावं लागलं। म्हणजेच काय की नियोजन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे। आपण गृहीत धरलेल्या घडामोडींमध्ये बदल झाला की आपल्याला देखील त्या ठिकाणी नियोजनामध्ये बदल करावा लागतो। ज्या वेळी घटना बदलतील त्यावेळी आपल्याला नियोजनामध्ये बदल करावा लागतो। म्हणूनच नियोजन ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं। त्यानंतर नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये तिसरं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे बौद्धिक प्रक्रिया। नियोजन करताना ते जर भविष्यकाळाबद्दल करायचं असेल तर भविष्यकाळातील पुसटशी का होईना पण आपल्याला कल्पना येणं गरजेचं आहे। मग त्यासाठी भूतकाळातील माहिती व आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो, वर्तमान काळातील माहिती व आकडेवारीचा आधार घ्यावा लागतो। त्या सर्व माहिती व आकडेवारीचं विश्लेषण करून त्यानंतरच आपण भविष्यकाळातील अंदाज करू शकतो व व्यवसायाचं नियोजन करू शकतो। साहजिकच हे काम करण्यासाठी एका कुशाग्र बुद्धिमत्तेच्या व्यक्तीची आपल्याला आवश्यकता असते। त्यामुळेच नियोजन ही एक बौद्धिक प्रक्रिया आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं। कारण नियोजन करणं हे कोणत्याही सामान्य व्यक्तीच्या हातामधील गोष्ट नाही, तर नियोजन करण्यासाठी एका कुशाग्र बुद्धिमत्तेची व्यक्ती आपल्याला त्या ठिकाणी आवश्यकता असते। त्यानंतर पुढील सांगितलं गेलं ते म्हणजे लवचिक प्रक्रिया। नियोजन ही एक लवचिक प्रक्रिया आहे असंही संबोधलं गेलं। कारण का की नियोजन जर भविष्यकाळातील घटनांवर अवलंबून असेल आणि या घटना काही प्रमाणात बदलत असेल तर त्या काही प्रमाणात बदललेल्या घटनांसाठी आपल्याला संपूर्ण नियोजन बदलण्याची आवश्यकता आहे का? नाही। तर त्या घटना जर किरकोळ बदललेल्या असतील त्या प्रमाणात आपण नियोजनामध्ये सुद्धा थोडेफार बदल करून आपलं नियोजन पूर्ववत त्या ठिकाणी ठेवू शकतो। म्हणूनच नियोजनाला ही एक लवचिक प्रक्रिया आहे असं संबोधलं जातं। घटना संपूर्ण बदलल्या तर नियोजन संपूर्ण बदलावं लागतं, परंतु घटना जर थोड्याफार प्रमाणात बदलल्या तर आपण नियोजनामध्ये थोडेफार प्रमाणात त्या ठिकाणी बदल करू शकतो। त्यासाठी नियोजनाची जी यंत्रणा आखलेली आहे, जो आराखडा तयार केला आहे त्याच्यामध्ये फ्लेक्झिबिलिटी लवचिकता असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे। लवचिकता म्हणजे काय की आपल्याला पाहिजे त्यावेळेला त्यामध्ये बदल करता येणं शक्य असलं पाहिजे। म्हणून नियोजन ही एक लवचिक प्रक्रिया आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं। त्यानंतर पुढील नियोजनाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे सर्वव्यापकता। आपण व्यवसायाची कार्य पाहिले असता व्यवसायामध्ये खरेदीचे कार्य, विक्रीचे कार्य, उत्पादनाचे कार्य अशी विविध कार्य चालू असतात। ही सर्व कार्य भिन्न भिन्न जरी असली तरी ती परस्परांवर अवलंबून असतात। मग व्यवसायाचं नियोजन करताना फक्त एका विभागाचं नियोजन करून चालेल का?
नाही. तर हे नियोजन करताना व्यवसायाच्या संपूर्ण घडामोडींचं, संपूर्ण कार्याचं एकत्रित नियोजन केलं पाहिजे. याचं कारण म्हणजे व्यवसायातील सर्व कार्य ही एकमेकांवर अवलंबून असतात. एका कार्याचा परिणाम हा दुसऱ्या कार्यावर होत असतो. म्हणून नियोजन करताना ते फक्त पर्टिक्युलर एका कार्याचं न करता, एका विभागाचं न करता व्यवसायाच्या संपूर्ण विभागाचं एकत्रित नियोजन त्या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच व्यवसायाच्या सर्व कार्याचा समावेश हा नियोजनामध्ये असतो. त्यामुळेच नियोजन ही एक सर्वव्यापक संकल्पना आहे असं त्या ठिकाणी संबोधलं जातं. त्यानंतर पुढील वैशिष्ट्यामध्ये नियोजनाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे काटकसर. या ठिकाणी नियोजनामध्ये व्यवसायासंदर्भात जे कार्य केले जातात, साहजिकच आहे ते कार्य करण्यासाठी व्यवसायाला काही खर्च करावा लागणार असतो. म्हणजे भविष्यात खरेदी करायची, त्यासाठी किती तरतूद करायची आहे, त्यासाठी सेपरेट अमाऊंट बाजूला काढावी लागते. म्हणजे काय, एक बजेट त्या ठिकाणी तयार करावं लागतं. मग ह्या नियोजनामध्ये असं बजेट तयार करत असताना त्या ठिकाणी अनावश्यक खर्च कसे टाळले जातील याकडं व्यवसाय संस्था ही पूर्णपणे केंद्रित असते. कारण आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाजारपेठेमध्ये एक कट थ्रू कॉम्पिटिशन, गळे कापूस स्पर्धा त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्याला आपला उत्पादन खर्च कमीत कमी ठेवणं गरजेचं आहे. आणि हे कधी शक्य आहे, ज्यावेळेस आपण नियोजन करताना जे अनावश्यक व्यवसायासाठी होणारे खर्च आहे ते टाळले जातील, ते बाजूला काढू आणि फक्त अत्यावश्यकच खर्च करू. अशा वेळी आपला उत्पादन खर्च हा कमीत कमी राहणार आहे. नियोजनामध्ये देखील नियोजन करताना अशा प्रकारचे अनावश्यक खर्च हे टाळले जातात, जेणेकरून आपला उत्पादन खर्च हा कमीत कमी असतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे समन्वय. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यवसायाचे वेगवेगळे विभाग पाडले जातात. खरेदी विभाग, विक्री विभाग, उत्पादन विभाग. हे विभाग जरी वेगळे वेगळे असले ना तरी ह्या विभागांची कार्य परस्परांवर अवलंबून असतात. एका विभागाने आपलं काम पूर्ण केलं त्यानंतरच दुसऱ्या विभागाच्या कार्याला प्रारंभ हा होत असतो. म्हणजे ही सर्व विभाग एकमेकांवर डिपेंड असतात. म्हणून या सर्व विभागांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. नियोजनामध्ये नियोजन करत असताना या सर्व विभागांचं एकत्रित नियोजन केलं जातं. त्यामुळे ऑटोमॅटिक त्या सर्व विभागांमध्ये समन्वय हा प्रस्थापित हा होत असतो. त्यानंतर पुढील नियोजनाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे व्यवस्थापनाचे मूलभूत कार्य. पूर्वानुमानामध्ये भविष्यकाळ कसा असेल याचा अंदाज घेतला जातो. तर नियोजनामध्ये भविष्यामध्ये कोणाला काय, केव्हा, कधी, कशा पद्धतीने करायचं हे निश्चित केलं जातं. म्हणजेच नियोजन केल्यानंतरच प्रत्यक्षात व्यवसायाच्या कार्याला प्रारंभ होत असतो. त्यामुळे नियोजन हे व्यवस्थापनाचं मूलभूत कार्य आहे असं संबोधलं जातं. कारण नियोजन केल्यानंतरच प्रत्यक्ष कार्याला त्या ठिकाणी प्रारंभ हा होत असतो. त्यानंतर पुढील वैशिष्ट्य नियोजनाचं सांगितलं जातं ते म्हणजे योग्य पर्यायाची निवड करणं. नियोजनाचा संबंध व्यवसायाचं भविष्यातील उद्दिष्ट गाठण्याशी आहे. व्यवसायाने जे भविष्यातील उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे ते मिळवण्यासाठी अनेक विविध पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात. नियोजनामध्ये सर्वच्या सर्व पर्यायांचा विचार केला जातो, परंतु प्रत्यक्षात निवड मात्र फक्त एकाच पर्यायाची त्या ठिकाणी करायची असते. कारण सर्व पर्याय आपण एक साथ निवडू शकत नाही. उदाहरण झालं, जर आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये एखादी कॉटन मिल टाकायची असेल, कापडाचा कारखाना टाकायचा असेल, तर त्यासाठी आपल्याला पर्याय वेगवेगळे उपलब्ध असू शकतात. आपण श्रामपूर तालुक्यात टाकू शकतो, राऊरी तालुक्यात टाकू शकतो, नेवासे तालुक्यात टाकू शकतो, कोपरगाव तालुक्यात टाकू शकतो. परंतु आपण प्रत्यक्षात मात्र या ठिकाणी काय करतो, एकाच पर्यायाची त्या ठिकाणी काय करत असतो, निवड करत असतो. म्हणजेच व्यवस्थापनामध्ये नियोजनामध्ये योग्य पर्यायाची निवड करणं हे अभिप्रेत आहे. आणि नियोजनामध्ये तेच केलं जातं, जे उद्दिष्ट आपण ठरविलेलं आहे ते उद्दिष्ट मिळवण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जातो आणि प्रत्यक्षात एका पर्यायाची त्या ठिकाणी निवड प्रत्यक्षात केली जाते. त्यानंतर निर्णय घेणे. नियोजनात भविष्यात आपण जे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं आहे ते मिळवण्यासाठी वेगवेगळे पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात.
परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी एका पर्यायाची निवड करावी लागते आणि निवड करण्यालाच त्या ठिकाणी निर्णय घेणे असं संबोधलं जातं की आपण जे भविष्यकालीन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेलं आहे ते अचीव करण्यासाठी आपल्यापुढे वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत। या सर्व पर्यायांचा विचार करून त्या पर्यायांचं मूल्यमापन करून आणि त्यापैकी कोणता पर्याय आपल्याला अधिकाधिक नफा मिळवून देईल हा पर्याय त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्याची निवड करावी लागते आणि निवड करण्याला त्या ठिकाणी निर्णय घेणं असं संबोधलं जातं। म्हणजेच नियोजनामध्ये निर्णय घेणं हे देखील त्या ठिकाणी अभिप्रेत आहे। आणि सर्वात शेवटी नियोजनाच्या वैशिष्ट्यामध्ये नियोजनाचं वैशिष्ट्य सांगितलं जातं ते म्हणजे निश्चितता। आपण नियोजनाची व्याख्या पाहिली तर नियोजनामध्ये एक व्याख्या सोपी सांगितली आहे की भविष्यामध्ये कोणाला काय केव्हा कशा पद्धतीने करायचं हे काम करण्याच्या कार्य करण्याच्या अगोदर निश्चित करणं म्हणजे नियोजन होय। थोडक्यात काय, व्यवस्थापनात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला नियोजनामुळे त्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे आणि केव्हा करायचं आहे याची कल्पना आगाऊ आलेली असते। त्यामुळं त्यांच्या कार्याला एक दिशा प्राप्त होते आणि साहजिकच कर्मचाऱ्यांच्या कार्याला दिशा प्राप्त झाली म्हणजेच व्यवसायाच्या कार्यांना उद्दिष्टाला दिशा प्राप्त होत असते, म्हणजेच व्यवसायामध्ये एक प्रकारची निश्चितता त्या ठिकाणी येत असते। अशा प्रकारे आज आपण नियोजन हे हा टॉपिक या ठिकाणी अभ्यासलेला आहे। या पुढील लेक्चरमध्ये आपण नियोजनाचे महत्त्व अभ्यासणार आहोत। थँक्यू।